रसिकजन हो, नमस्कार. मी विवेक कुलकर्णी. आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझं पिंपरी चिंचवड चॅनेलमध्ये. आपल्या आयुष्यात काही माणसे आपली कोणीही नसताना आपल्या रक्ताच्या नात्याहूनही अधिक आपल्याशी घट्ट होऊन जातात. याचं कारण त्यांना परमेश्वराने दिलेली दैवी देण. असंच एक नाव होतं मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतलं भावगीत गायिका सुमनताई कल्याणपूर. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, केतकीच्या बनी तेथे नाच लाग मोर, किंवा विसरू नको श्रीरामा मला मी तुझ्या, नाविका रे वारा वाहे रे, किंवा अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. याबरोबरच नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई, किंवा जिंदगी इम्तिहान लेती है. सुमारे 740हून अधिक मराठी, हिंदी, भोजपुरी, कन्नडी, कर्नाटकी, बंगाली विविध भाषेत गीते गायलेल्या लता मंगेशकर यांची प्रतिछाया अशी ज्यांच्यावर कायम त्यांची प्रतिमा होऊन बसली होती, ज्यांच्यावर शिक्का बसला होता, त्या पद्मभूषण महान गायिका सुमनताई कल्याणपूर काल आपल्याला सोडून गेल्या. सुमनताई कल्याणपूर यांचा जन्म 1937 साली बांगलादेशमध्ये झाला. त्यांचे वडील बँकेत नोकरीला होते. त्यांचं माहेरचं आडनाव हेमाडी होतं. त्यांच्या वडिलांच्या बदल्या होत असत. त्या बदल्या होत असताना ते मुंबईला आले. तिथे रामानंद कल्याणपूर यांच्याशी त्यांचं लग्न झालं. तलत महमूद यांच्या काही मैफिलीमध्ये गाणे गात असताना सुमनताईच्या आवाजाने ते प्रभावित झाले. त्यांनी सुमनताईचं नाव हिंदी चित्रपटसृष्टीत आपला म्हणजे जसा रेफरन्स दिला जातो तसं सुमनताईचं नाव सुचवलं आणि वयाच्या अवघ्या 17 वर्षी सुमनताईंनी आपल्या पार्श्वगायनाची सुरुवात केली. एकाहून एक अधिक अजरामर गीते गाणाऱ्या सुमनताई कल्याणपूर यांचं दुर्दैव इतकंच होतं की त्यांचा आवाज, त्यांची आवाजाची शैली, पार्श्वगायनाची शैली लता मंगेशकर यांच्याशी बऱ्यापैकी मिळती जुळती होती. लता मंगेशकर एक भारदस्त नाव फिल्म इंडस्ट्रीत असल्यामुळं लता मंगेशकरचा रुतबा, लता मंगेशकरचं मानधन ज्यांना परवडत नव्हतं अशा अनेकांसाठी सुमनताई कल्याणपूर जणू वरदान ठरल्या. आणि अनेक निर्मात्यांनी लता मंगेशकर ऐवजी सुमनताई कल्याणपूर यांच्याकडून त्यांची गाणी गाऊन घेतली. पण याचा फटका त्यांना एवढाच बसला की त्यांना कायम लता मंगेशकरांची सावली असंच म्हटलं गेलं. 740हून अधिक चित्रपटात, विविध भाषेतल्या चित्रपटात गाणी गायल्यानंतरही सुमनताईंना प्रतिलताच म्हणवलं गेलं. हे खरं तर आपलं दुर्दैव, त्यांचं नाही. सुमनताईंचा आवाज अत्यंत गोड होता. लता मंगेशकरशी मिळताच होता, यात त्यांचा काही दोष नव्हता. परमेश्वराने खरं तर त्यांना दिलेली देण होती. मात्र आजच नाही, चित्रपट सृष्टीतही पहिल्यापासून नेपोटिझम म्हणा, गटबाजी म्हणा, हेवे दावे म्हणा चालतच असतं. पण सुमनताईंनी कधीही आपल्या प्रतिलता या अपप्रचाराला उत्तर देत बसण्याचं काम केलं नाही. आपल्या पदरात पडलेली प्रत्येक गाणी त्यांनी समरसून गायली, मनापासून गायली आणि अक्षरशः त्या गाण्याचं सोनं करत ती गाणी अजरामर केली. आणि म्हणूनच सरकारने त्यांना
पद्मभूषण हा अत्यंत मानाचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवलं गेलं. सुमनताई कल्याणपूर मागच्या काही दिवसापासून आजारी होत्या. आपल्या मुलीजवळ त्या अंधेरी ते राहत होत्या आणि याच आजारपणात त्यांचं काल दुःखद निधन झालं. साधारण 2 वर्षापूर्वी मी शापित गंधर्व ही लेखमाला सुरू केली होती. त्यात परमेश्वरांनी दिलेल्या प्रतिभावंत लोकांच्या प्रतिभेला अकाली लागलेला शाप असं काहीच स्वरूप त्या लेखमालेचं होतं. त्याच लेखमालेत एक भाग मी सुमनताईंवर लिहिला होता आणि सुमनताईच्या अत्यंत जवळचे तो त्यांच्या मामाकडचे एक जण त्यांनी तो लेख वाचला होता आणि ते अत्यंत भावविभोर झाले. तो लेख वाचल्यानंतर त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं की विवेकजी, तुम्ही जो लेख लिहिला आहे तो खरोखरच काळजाला भिडणारा आहे आणि हा लेख मी सुमनताई कल्याणपूर यांच्यापर्यंत पोहोचवल आणि कधी योग आलाच तर मी तुमची आणि सुमनताईची भेट घडून देईल. मात्र माझ्या नशिबात त्यांच्या भेटीचा, त्यांच्या दर्शनाचा योग नव्हता. काल सुमनताई निघून गेल्या आपल्यातून आणि मग मला हळहळ वाटायला लागली की आपण कदाचित थोडा जास्त फॉलोअप घेतला असता तर इतक्या महान लेजेंडरी व्यक्तिमत्वाला आपल्याला किमान त्यांचं जवळून दर्शन तरी घेता आलं असतं, त्यांच्याशी 2 शब्द बोलता आले असते. खरं तर ही इतकी महान व्यक्तिमत्व भारतात जन्माला आली हे आपल्यासाठी अत्यंत भूषणावं आहे, अत्यंत अभिमानाचं आहे, गौरवाचं आहे आणि गर्वाचं सुद्धा आहे. खरं तर आपण पुढच्या पिढीला, अनेक पिढ्यांना सांगू शकतो की हो, आम्ही सुमनताई कल्याणपुरांना ऐकलं. मराठी हिंदी चित्रसृष्टीतली अनेक गाण्याच्या अजरामर गीतांच्या माध्यमातून त्या आजही आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना ती गाणी ऐकायला मिळतील आणि सुमन कल्याणपूर यांच्या गायकीची खोली, यांच्या गायकीची ताकद या पुढील गायक गायिकांना अनुभवायला, अभ्यासाला मिळेल. खरं तर जीवनाला येणारा प्रत्येक जणाला एक दिवशी जायचंच असतं हे जग सोडून. सुमनताही याला अपवाद नव्हत्या. मागच्या काही वर्षात लता गानकोकिळा, भारतभूषण लताताई आपल्या सोडून गेल्या, पाठोपाठ आशा भोसले गेल्या, आता सुमन कल्याणपूरही गेल्या. जणू एक सांगीतिक इतिहासच कालवश होत आहे. अर्थात याला तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही. जे होतं ते परमेश्वराची इच्छेने, एवढंच म्हणणं आपल्या हातात आहे. सुमनताई कल्याणपूर आपल्या अनेक अजरामर गाण्यातून आजही आपल्या पुढे, आपल्या समोर, आपल्या सोबत असतील. त्यांच्या आत्म्याला चिर शांती मिळावी इतकीच एक गानरसिक म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की सांगा आणि सोबतच मी त्या लेखाची लिंकही देईल. सुमनताईवरच्या लेखाची लिंक मी या व्हिडिओ सोबत जोडेल. तो लेखही आवर्जून वाचा. तुम्हीही सुमनताईच्या आत्म्याला चिरशांती मिळावी यासाठी प्रार्थना करा. धन्यवाद.